पण शिक्षण, आरोग्य यावर आपण दुर्लक्षित आहोत. आरोग्य शिबिर घेतले आहे का आपल्या इथे राबवण्यात आलेले आहे का? रोजगार संधी उपलब्ध होत आहेत का आपल्याला? आपल्या मुलांना खेळायला ग्राउंड आहे का? शरद पवार गट राष्ट्रवादी तर्फे सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत. ताई, आपली रणनीती काय असणार आहे आणि आपण कशा पद्धतीने निवडणूक लढवत आता? रस्ते, रोड, नाल्या ही आपली प्राथमिकता आहेच. हे नगरसेवकाचं आणि महानगरपालिकेचं काम आहेच. पण शिक्षण, आरोग्य यावर आपण दुर्लक्षित आहोत. इथे अंगणवाडीचं डिजिटायझेशन झालेलं नाही आहे. आरोग्य शिबिर घेतले आहे का आपल्या इथे राबवण्यात आलेले आहे का? BP, ब्लड शुगर चेकअपचे नाही. आम्ही तो प्रयत्न करू की आम्ही ते BP, ब्लड शुगर चेक, आरोग्य आणि शिक्षण, रोजगार संधी उपलब्ध होत आहेत का आपल्याला? नाही. युवकांना आम्ही रोजगारचं काउन्सिलिंग करणं किंवा गेस्ट लेक्चर घेणं चांगल्या लोकांकडनं आम्ही हा सुद्धा प्रयत्न करू. आणि प्रत्येक ग्राउंडला सौंदर्यीकरण करणं काही गरजेचं नसतं. आपल्या मुलांना खेळायला ग्राउंड आहे का? नाही. बॅटबॉल कुठे खेळता येते? रस्त्यावर. आम्ही हे पण लक्ष करू की प्रत्येक ग्राउंडला सौंदर्यीकरण न करता ग्राउंडला खेळाडूची क्षमता, जसं बास्केटबॉल ग्राउंड आहे, नेट टाकणे आहे, टेबल टेनिस आहे. आपण टेबल टेनिस हा इंडोर गेम झाला, पण जे आउटडोर गेम्स आहे ते पोरांना उपलब्ध करून देऊ, याच्यावर आमचा भर राहील.